इराण, इस्रायल आणि अमेरिका यांचा संघर्ष कधी थांबतो हे जग वाट पाहून आहे. परंतु याच्यामुळे काय झालेलं आहे की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जी समुद्रधुनी आहे, जो जलमार्ग आहे तो कधीही बंद न होणारा जलमार्ग बंद झालेला आहे. 1973च्या काळामध्ये एक योम किप्पूर युद्ध झालेलं होतं. जेव्हा अमेरिकेने इस्रायलला मदत केलेली होती, तेव्हा अरब देशांनी अमेरिकेवर तेलाची बंदी घातलेली होती. म्हणजेच काय केलेलं होतं, तर ऑइल एम्बार्गो लादलेला होता. आता यामुळे जगामध्ये तेलाचे दर त्यावेळेस सुद्धा 300% वाढलेले होते. भारतात सुद्धा याचे गंभीर परिणाम त्यावेळेस झालेले होते. 30% महागाई वाढलेली होती आणि पुढे देशामध्ये आणीबाणी म्हणजेच काय, तर एमर्जन्सी लागण्यासाठी हे एक महत्वाचं कारण ठरलेलं होतं. तेलाचं महत्व आजही कायम आहे. ऑइल इज स्टील ऑइल म्हणजेच काय, तर आज 2026 मध्येही असं म्हटलं जातं की आधुनिक डेटा हा इंटरनेट किंवा ग्रीन एनर्जी आहे किंवा सोलार ऊर्जा आहे किंवा आता इलेक्ट्रॉनिकवर चालणाऱ्या गाड्या आलेल्या आहेत, ईव्ही गाड्या आलेल्या आहेत. तरी देखील डेटा किंवा रिन्युएबल एनर्जीपेक्षा आजही तेलाचं महत्व जे आहे ते जास्त आहे. जागतिक व्यापारामध्ये समुद्रातील 90% जहाजं जी आहेत ते आजही तेलावर चालतात. विमान वाहतूक, विमानासाठी लागणारं जे जेट फ्यूल आहे ते बॅटरीपेक्षा 48 पट अधिक ऊर्जा देतं आणि त्यामुळे इलेक्ट्रॉनिक विमानं नेण्यासाठी किंवा इलेक्ट्रॉनिक विमानाची निर्मिती होण्यासाठी अजून बराचसा वेळ आहे, बराचसा काळ लागेल. जगातील 99% प्लास्टिक पेट्रोकेमिकल्स पासून बनतं आणि अन्न उत्पादनासाठी लागणारे खतं सुद्धा जे आहेत ते नैसर्गिक वायूवर अवलंबून असतात. आता या सगळ्यामध्ये अमेरिकेची भूमिका काय आहे, तर अमेरिका पेट्रो डॉलर म्हणजेच काय, तर अमेरिकेच्या तेलाच्या बाबतीत अमेरिका भारतासारखं तेल आयात करत नाही, तो आत्मनिर्भर आहे. पण असं असून सुद्धा मध्य पूर्वेतील म्हणजेच मिडल ईस्ट मधल्या देशांवर अमेरिका नियंत्रण ठेवतं. याचं कारण काय आहे, तर याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे पेट्रो डॉलर आहे. 1973च्या करारानुसार सौदी अरेबियानं तेल फक्त अमेरिकन डॉलरमध्ये विकण्याचं मान्य केलेलं होतं आणि यामुळे ही जगातील मुख्य राखीव चलन बनलेलं होतं. डॉलर जे आहे ते रिझर्व्ह करन्सी बनली. जो देश डॉलरला आव्हान देतो, त्या देशावर अमेरिका लष्करी कारवाई किंवा हस्तक्षेप करतो. उदाहरणार्थ इराक, इराण, व्हेनेझुएला. तिथं अमेरिकेसारख्या लष्करी हस्तक्षेप किंवा निर्बंध लादले जातात. अमेरिकेनं माद्रोला तर घरातून उचलून नेलं, झोपेमधून उचलून नेलं. सध्या परिस्थितीमध्ये इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्या संघर्षामुळे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जो आहे तो बंद पडलेला आहे आणि तो जर असाच बंद राहिला तर कच्च्या तेलाच्या किमती ज्या आहेत त्या $200 पर्यंत, ज्याप्रमाणे इराण सांगत आहेत त्याचप्रमाणे त्या $200 प्रति बॅरल पर्यंत जाऊ शकतात. आता या सगळ्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला धमकी देखील दिलेली होती की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचा जो मार्ग आहे तो उघडला नाही तर इराणचा बुशहरचा जो मोठा अणुऊर्जा प्रकल्प आहे तो अमेरिकेकडून उद्ध्वस्त केला जाईल, अशा प्रकारची धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेली होती. आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायलमधील डिमोना नावाचं जे शहर आहे त्याच्यावर हल्ला केला, जिथं इस्रायलचे मुख्य अणुशक्ती केंद्र आहेत. संघर्षामध्ये काही टप्पे आहेत. या संघर्षामध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये हा संघर्ष जो आहे तो फक्त लष्करी तळांना म्हणजेच काय, तर मिलिटरी इन्फ्रास्ट्रक्चर जिथं आहेत त्यांना लक्ष्य करण्यापुरता मर्यादित होता. परंतु आत्ताच्या घडीला दुसऱ्या टप्प्यामध्ये नंतर हा संघर्ष जो आहे तो दोन्ही बाजूंना आपण पाहिलं असेल की ऑइल रिफायनरीज ज्या आहेत देशांमध्ये, त्या ऑइल रिफायनरीजला टार्गेट करण्याचं सुरुवात झालेली होती. आणि नंतर आता तिसऱ्या टप्प्यामध्ये सध्या परिस्थितीमध्ये आता हा संघर्ष अणु केंद्रांवर म्हणजेच न्यूक्लिअर साईटवर हल्ला करण्यापर्यंत पोहोचल्याचं आपल्याला दिसतं. तर ज्यामुळे युद्धाचा धोका निर्माण झालेला आहे. अणुयुद्ध होतं का काय अशी परिस्थिती किंवा त्याचा धोका जो आहे तो वाढताना दिसत आहे. इराणनं स्पष्ट केलं आहे की जर त्यांच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला झाला तर ते शांत बसणार नाहीत. ते देखील अरब देशांमधील ऊर्जा प्रकल्पांना आणि अमेरिकन आयटी कंपन्यांना म्हणजेच गुगल, मायक्रोसॉफ्ट यांच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करतील. तसंच इराणनं आपली जी क्षमता आहे 4000 किमी पर्यंत मारा करण्याची क्षमता त्यांना दाखवून दिलेली आहे. काही दिवसाखाली त्यांनी एक मिसाईल टाकलेलं होतं. जर हा संघर्ष अणुयुद्धाकडे वळला तर त्याचे परिणाम फक्त या 2-3 देशापुरते मर्यादित राहणार नाहीत, तर संपूर्ण आखाताला दक्षिण एशिया, मध्य एशिया याच्यामध्ये याचे परिणाम होतील. विशेषतः रेडिएशनमुळे समुद्राच्या पाण्यामध्ये किंवा पाणी शुद्धीकरणाच्या याच्यावर सुद्धा याचा सगळ्याचा परिणाम होऊ शकतो. लाखो लोकांचं जीवन जे आहे ते धोक्यामध्ये येऊ शकतं. पंतप्रधान मोदींनी लोकसभेमध्ये म्हटलं होतं की युद्धामुळे जागतिक परिणामाचा किंवा परिणाम जे आहेत ते बराच काळ दिसू शकतात. आपल्याला कोरोनाप्रमाणे किंवा कोरोनाच्या काळाप्रमाणे एकजुटीनं राहावं लागेल अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. आणि या सगळ्यामुळं काय झालं तर लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणार असल्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. आता यामुळं काय झालं तर पेट्रोल पंपावर रांगा लागल्या, एटीएम बाहेर रांगा लागल्या, पैसे मिळणार नाहीत किंवा पेट्रोल मिळणार नाहीत ही भीती लोकांमध्ये निर्माण झाली आणि त्यामुळे पेट्रोल पंपावर रांगा लागत आहेत.
88% क्रूड ऑइल आणि 60% नॅचरल गॅस जो आहे तो भारत बाहेरून आयात करतो. आता ज्या सगळ्यामधला मोठा वाटा जो आहे भारतात, जे गॅस आणि पेट्रोल किंवा तेल जे येतं ते याच होमरूजच्या मार्गामधून येतं आणि सध्या हे हॉट पॉइंट बनलेलं आहे. इराणने आखाती देशातील पॉवर प्लांटवर जर खरंच हल्ले केले तर उत्पादन क्षमता जी आहे ती गॅसची आणि ऑइलची ठप्प होईल. त्यामुळे वाहतूक देखील ठप्प होईल आणि या सगळ्यामुळे पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस जो आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये महाग होऊ शकतो. लॉकडाऊन सारखी परिस्थिती कशी निर्माण होऊ शकते, तर व्यावसायिक गॅसचा तुटवडा होईल, पेट्रोल डिझेलची कमतरता होईल. यामुळे वाहतूक ठप्प होऊ शकते आणि घरापासून लांब राहणारे विद्यार्थी किंवा कर्मचारी जे आहेत त्यांच्या जेवणाचा सुद्धा प्रश्न निर्माण होऊ शकतो. परिणामी त्यांना घरी जे आहे ते आपल्या परतावं लागेल आणि पेट्रोल डिझेलची कोंडी आणि टंचाई झाल्यामुळे सार्वजनिक वाहतूक आणि माल वाहतूक जी आहे ती पूर्णपणे विस्कळीत होईल किंवा होऊ शकते, ते नाकारता येणार नाही. भाजीपाला, जीवनावश्यक वस्तू यांचा पुरवठा थांबल्यामुळं महागाई सुद्धा वाढू शकते आणि ती शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही. त्यामुळे भारतासाठी ही एक चांगली बातमी आता इराणकडून आलेली आहे. आखातामधील संघर्ष सुरू होऊन जवळ-जवळ 1 महिना झालेला असताना इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे, की 5 देशांना इराणचा मित्र देश म्हणून त्यांनी घोषित केलेलं आहे आणि या देशामध्ये भारत, रशिया, चीन, इराक आणि पाकिस्तान या 5 देशांचा समावेश आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचा फायदा काय आहे? तर सध्या इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझची जी नाकेबंदी केलेली आहे किंवा ब्लॉक केलेली आहे, ती केवळ या 5 देशांच्या जहाजांसाठी शिथिल करण्यात आलेला आहे. या 5 देशांची तेलाची आणि गॅसची जहाजं आता या मार्गामधून सुरक्षितपणे बाहेर येऊ शकतील असं इराणकडून सांगण्यात आलेलं आहे. आणि आता भारतासाठी हे महत्त्वाचं का आहे? तर भारत आपल्या गरजेच्या 88% तेल आयात करतो. त्यापैकी 40% तेल हे गल्फमधून आयात होतं. भारताचा 60 ते 70% एल-एन-जी सप्लाय जो आहे तो कतारमधून याच मार्गाने होतो. त्यामुळे या निर्णयामुळे भविष्यात भारतामध्ये जे काही एनर्जी क्रायसिस निर्माण होते किंवा इंधनाचा जो काही संकट येणार होतं ते टळलेलं दिसतंय. सध्या तरी ते टळलेलं वाटतंय. नाकेबंदीमुळे जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाच्या किमती ज्या आहेत त्या $70 वरून $120 पर्यंत पोहोचलेल्या होत्या. जरी भारत आणि या 5 देशांसाठी स्ट्रेट ऑफ होर्मुझ खुला करण्यात आलेला असला आणि जर संघर्ष असाच सुरू राहिला तर निश्चितच डिझेल आणि पेट्रोलच्या किमती म्हणजेच कच्च्या तेलाच्या किमती ज्या आहेत त्या $120 पर्यंत जाऊ शकतात आणि त्यामुळे जगभरामध्ये ग्लोबल इकॉनॉमिकल क्रायसिस निर्माण होऊ शकतात. आता याबद्दल तुम्हाला आणखीन काही माहीत असेल तर त्याच्याबद्दल सुद्धा कमेंट करा आणि त्यावर आपण पुन्हा एकदा सविस्तर माहिती घेऊन व्हिडिओ तयार करू. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला किंवा ही माहिती कशी वाटली त्याबद्दल सुद्धा कमेंट करून सांगा. धन्यवाद.